Good morning, children. Today we are going to learn a poem, The Parts of Speech. It is composed by unknown author. In this poem, the poet explained the parts of speech very beautifully. At first, I would like to sing this poem and then I will explain the meaning of this poem. Okay? Now let us enjoy this poem. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways, sentences, words, or phrase and phrase. The interjection cries out, "Hark, I need an exclamation mark." Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Make up the parts of speech. The parts of speech. My friends, in this poem, all the parts of speech are explained. Number one, every name is called a noun. प्रत्येक नामाला नाउन असं म्हणतात. ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. जसं शेत, फाउंटेन मीन्स कारंजे, स्ट्रीट म्हणजे रस्ता आणि टाउन म्हणजे शहर. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या नावाला नाम असे म्हणतात. एव्हरी नेम इज कॉल्ड ए नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. म्हणजे या दोन ओळींमध्ये फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन, शेत, कारंजे, रस्ता आणि शहर हे नाउन आहेत, म्हणजे नाम आहे. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन्स म्हणतात, म्हणजे सर्वनाम म्हणतात. ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. या वाक्यामध्ये ही आणि शी हे प्रोनाउन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, रमेश इज ए गुड बॉय. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. In this sentence, Ramesh is a noun, but he is a pronoun because he is reused instead of Ramesh. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. Adjective म्हणजे विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मॅजिक वॅन्ड, जादूची काडी, और ब्रिडल रिंग, वधूची रिंग. यामध्ये मॅजिक वॅन्ड आणि वधूची रिंग हे ॲडजेक्टिव्ज आहेत. फॉर एक्झाम्पल, शी इज ब्युटिफुल गर्ल. ती सुंदर मुलगी आहे. या वाक्यामध्ये शी म्हणजे ती ब्युटिफुल आहे. कशी आहे तर सुंदर आहे. म्हणजे मनीषा इज अ ब्युटिफुल गर्ल. मनीषा सुंदर मुलगी आहे. मनीषा या नाऊनबद्दल ब्युटिफुल हा शब्द आलेला आहे, म्हणजे ब्युटिफुल हे झालं विशेषण. द व्हर्ब मीन्स ॲक्शन. व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजेच काय? ॲक्शन, समथिंग डन. जी काही कृती घडलेली आहे ती कृतीचं वर्णन करणारा शब्द त्याला म्हणतात क्रियापद. व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. टू रीड
अँड राईट, टू जम्प अँड रन. टू रीड वाचन करणे, टू राईट लिहिणे, टू जम्प उडी मारणे, टू रन धावणे. धावणे, पळणे, वाचन करणे, पोहणे, लिहिणे, झोपणे, उठणे, बसणे, ह्या ज्या कृती दाखवणारे शब्द आहेत, ॲक्शन वर्ड्स, दीज ऑल ॲक्शन वर्ड्स आर कॉल्ड व्हर्ब. या सर्व कृती दाखवणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात. हाऊ थिंग्स आर डन द ॲडव्हर्ब टेल्स. गोष्टी कशा घडतात, क्रिया कशा घडतात, तर हे आपल्याला ॲडव्हर्ब सांगतं. ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. या वाक्यामध्ये क्विकली जलदपणे, स्लोली सावकाशपणे, बॅडली वाईट रीतीने, वाईटपणे, वेल ठीक, हे शब्द म्हणजेच क्रियाविशेषण आहेत. उदाहरणार्थ, गणेश रन्स फास्ट. गणेश जोरात धावतो. या वाक्यामध्ये गणेश हे नाम आहे, रन्स हे क्रियापद आहे. परंतु रन म्हणजे धावणे. कसा धावतो तर फास्ट धावतो. म्हणजे फास्ट हे क्रियाविशेषण आहे, म्हणजेच ॲडव्हर्ब आहे. म्हणजे रन या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे फास्ट हा आहे. म्हणून क्विकली, स्लोली, बॅडली, वेल, फास्ट हे शब्द जे क्रियाविशेषण आहेत. द प्रिपोजिशन शोज रिलेशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. हे नामामध्ये, सर्वनामामध्ये किंवा कुठल्याही वस्तूंमध्ये संबंध दर्शवतात, त्यांना प्रिपोजिशन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. इन द स्ट्रीट रस्त्यावर, ॲट द स्टेशन स्टेशनला किंवा स्टेशनवर. उदाहरणार्थ, द पेन इज ऑन द टेबल. पेन हा टेबलावर आहे. या वाक्यामध्ये ऑन हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजे प्रिपोजिशन आहे. ॲपल्स आर इन द बास्केट. ॲपल्स आर इन द बास्केट या वाक्यामध्ये इन हा शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजे प्रिपोजिशन आहे. सफरचंद आणि बास्केट यामधील संबंध दर्शवणारा शब्द ॲपल्स इन द बास्केट. कंजंक्शन्स जॉइन मेनी वेज. सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेजेस अँड फ्रेज. शब्दांना जोडणारा, वाक्यांना जोडणारा किंवा वाक्प्रचारांना जोडणारा जो शब्द असतो त्याला कंजंक्शन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ऑर. गीता और सीता विल कम टू बर्थडे पार्टी. गीता किंवा सीता वाढदिवसाला येणार. किंवा हा जो शब्द आहे, ऑर म्हणजे किंवा, हा झाला कंजंक्शन्स, उभयान्वय, दोघांना जोडणारा, गीता आणि सीताला जोडणारा. अँड प्रज्ञा अँड करुणा आर सिस्टर्स. प्रज्ञा आणि करुणा ह्या बहिणी आहेत. या दोघांना, प्रज्ञा आणि करुणा यांना जोडणारा अँड हा शब्द, दिस वर्ड इज ए कंजंक्शन, याला उभयान्वय म्हणतात, म्हणजेच कंजंक्शन म्हणतात. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क. ज्या वेळेला आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करायचं असेल त्यावेळेला आपल्या मुखातून अचानकपणे, उत्स्फूर्तपणे जे शब्द बाहेर पडतात त्याला इंटरजेक्शन म्हणतात, म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरणार्थ, ॲलास ही इज डेड. ॲलास म्हणजे अरे रे रे, ही इज डेड, अरे रे तो मरण पावला. हाऊ नाईस, किती छान, इंटरजेक्शन आहे, केवळ प्रयोगी अव्यय. ओ माय गॉड, अरे देवा. या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आपण देतो. प्रत्येक इंटरजेक्शन नंतर उद्गारवाचक चिन्ह येत असतं. तर अशा प्रकारे ॲलास, ओ माय गॉड, हाऊ नाईस, हुर्रा, हार्क हे सर्व शब्द म्हणजे इंटरजेक्शन्स आहेत. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क.
Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. अशा प्रकारे या पोएट्रीमधून आपण द पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो. Now I think you must have understood well this poem and the meaning of this poem. Okay? Tomorrow we will see some difficult words.